हॅलो अँड वेलकम बॅक टू इतिहासवाला यूट्यूब चॅनल. मी प्रशिक तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो 1857च्या भाग 2 मध्ये. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण शिपायांव्यतिरिक्त सामान्य जनतेने या उठावामध्ये का समावेश केला, या उठावाच्या अपयशाची काही कारणं आणि शेवटी आपण बघणार आहोत ते म्हणजे मूल्यमापन, म्हणजे बंडखोरांचा शेवट नक्की काय झाला. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या भाग 2 ला. भाग 1च्या व्हिडिओमध्ये आपण शिपायांनी हा उठाव का केला अशी अनेक कारणं पाहिली, पण शेतकरी वर्गाने हा उठाव का केला ते आपण पहिले बघूया. शेतकऱ्यांवरती ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महसूल गोळा करण्यासाठी जबरदस्ती केली होती. याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला दिसेल ते म्हणजे 1812 मध्ये बरेली येथे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी महसुलाच्या कालावधीपूर्वीच म्हणजे 10 महिन्यातच त्यांनी महसूल गोळा करून घेतला शेतकऱ्यांचा, आणि तो महसूल आदल्या वर्षीपेक्षा महसुलाच्या 14,73,188 रुपये इतका जास्त होता. त्यामुळे ब्रिटिशांच्या मनात कुठेतरी लालसा निर्माण झाली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महसूल आकारायला सुरुवात केली. 1846 ते 1856 या कालावधीमध्ये रोहिले खंडामधून जो शेतकऱ्यांकडून कर वसूल करण्यात आला, त्या शेतकऱ्यांची संख्या होती 2,37,388 इतकी. म्हणजे विचार करा, ब्रिटिशांनी महसूल गोळा करण्यासाठी किती मोठ्या प्रमाणामध्ये जबरदस्ती करायला सुरुवात केली आहे. एका तर जिल्हाधिकाऱ्याने लेटर लिहिलं होतं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला की आमच्याकडे जी जमीन आहे तिथे फक्त गवत उगवलेलं आहे. त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनी सांगितलं की शेतकऱ्यांना ते गवत विकून महसूल गोळा करून घ्या त्यांच्याकडून. विचार करा किती कठोर आणि किती लालसी वृत्तीने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी शेतकऱ्यांसोबत अन्याय करत होती. त्यामुळे 1857च्या उठावामध्ये शिपायांसोबत शेतकरी सुद्धा सामील झाले. पुढे आहे तो म्हणजे तालुकेदारांचा आणि जमीनदारांचा वर्ग. जमीनदार, इनामदार किंवा तालुकेदार यांनी सुद्धा या बंडामध्ये सहभाग दर्शवला होता. अवध हे उठावकर्त्यांचं केंद्रबिंदू झालं होतं. ब्रिटिशांनी अवधमधल्या तालुकेदारांच्या जमिनी हस्तगत करून घेतल्या. परिणामी तालुकेदारांकडे जमिनीच उरल्या नसल्यामुळे इतर कोणतेही कामही त्यांना करणं येत नसल्यामुळे या लोकांची परिस्थिती लवकरच दारिद्र्यामध्ये गेली. परिणामी ज्या वेळेला शिपायांनी उठाव केला तेव्हा यांनी सुद्धा यांचा रोष दाखवून या उठावामध्ये सहभाग दर्शवला. त्यानंतर तिसरा वर्ग आहे तो म्हणजे हस्तोद्योग करणारे आणि कुटीर उद्योग करणाऱ्यांचा वर्ग. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आलेलीच ते म्हणजे नफा मिळवण्यासाठी. ही एक कंपनी होती आणि त्या कंपनीचा उद्देश होता ते म्हणजे ब्रिटिशांच्या मालाला मोठी बाजारपेठ भारतामध्ये मिळवून देणं. त्यासाठी ते त्यांचा मालाचा जो दर आहे तो स्वस्त स्वरूपामध्ये बाजारपेठेत आणून सोडायचे. परिणामी स्वदेशी माल हा विकला जात नव्हता. त्यामुळे स्वदेशी हस्तोद्योग काही काळातच पूर्णपणे नष्ट व्हायला सुरुवात झाली. याशिवाय संस्थानिक खालसा झाल्यामुळे काय झालं, या हस्तोद्योगांना आणि कुटीर उद्योगांना मिळणारा जो राजाश्रय होता तोच निघून गेला. त्यामुळे जो पाया होता या हस्तोद्योगांचा तो नसल्यामुळे हस्तोद्योग पुढच्या काळामध्ये आपल्याला नष्ट झालेले दिसतात. पुढचा चौथा घटक आहे तो म्हणजे सामान्य जनता. यस, शिपाई बघितले, शेतकरी बघितले, हस्तोद्योग बघितले, इव्हन जमीनदार आपण बघितले, सगळे जण या उठावामध्ये सहभागी झाले. प्रत्येकाचा काहीतरी विरोध आहे ब्रिटिशांना. पण सामान्य जनतेचा काय विरोध होता? तर ब्रिटिशांनी काय केलेलं, त्यांची ख्रिस्ती मिशनऱ्या किंवा मग ख्रिस्ती धर्मप्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरुवात केली. आता हे जे धोरण आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं तेच त्यांना घातक ठरलं. ते सामान्यांच्या रोषाला कारणीभूत ठरलं. ते कसं? खूप सोपं आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हिंदू आणि इस्लामिक धर्म यांच्या ज्या वाईट चालीरीती आणि परंपरा आहेत यांच्या विरुद्ध आवाज उठवला. परिणामी कर्मठ हिंदू आणि इस्लामिक लोकांना त्यांच्या धर्माचं संकट असल्याचं वाटलं आणि परिणामी म्हणजे सामान्य जनता सुद्धा तुम्हाला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात जाताना दिसते. आपण संपूर्ण कारण बघितली. आता आपण पाहूया 1857चा जो उठाव होता त्या उठावाचं अपयश का झालं, अपयशाची कारण नक्की काय होती. पहिलं कारण होतं जबरदस्तीने बादशहांना घोड्यावरती बसवून ठेवलेलं. म्हणजे काय, बरेच असे नेतृत्व करणारे लोक होती ज्यांना नेतृत्व करायची इच्छाच नव्हती, परंतु तरी सुद्धा जबरदस्तीने, फॉर एक्झाम्पल दुसऱ्या बहादूर शहाला गादीवरती, बादशहाच्या गादीवरती बसवलं जाते आणि त्याची इच्छा बिलकुल नाहीये. इव्हन त्याने तर आग्र्यामधल्या गव्हर्नरला लेटर लिहिलेलं की मला अशा प्रकारे गादीवरती जबरदस्तीने बसवलं जातं याचं. तर विचार करा की अशी जर लोक नेतृत्वासाठी आली तर त्यांची आतूनच इच्छा नसल्यामुळे हा बंड पुढे जाऊन अपयशी ठरणारच होता. याच्यामध्येच आणखीन एक नाव जोडलं जातं ते म्हणजे झिनत महल यांचं. झिनत महाल यांनी सुद्धा या बंडखोरांवरती किंवा शिपायांवरती भरोसा ठेवला नव्हता. याशिवाय तालुकेदार आपल्याला त्यांचा पक्ष बदलताना दिसतात. बेस्ट एक्झाम्पल आहे मानसिंग. मानसिंगला असं म्हटलं जातं की सरशी तिथे पारशी या म्हणीनुसारच आपल्याला ते वागताना दिसत आहेत. ते कसं, तर जेव्हा ब्रिटिशांकडून फायदा असेल तेव्हा ब्रिटिशांकडे जायचे, जेव्हा बंडखोरांकडून फायदा
तेव्हा बंडखोरांकडे जायचे. त्यामुळे अशा काही लोकांमुळे आपल्याला दिसते की एकनिष्ठता राहिली नाही. सेकंड इम्पॉर्टंट कारण आहे ते म्हणजे शस्त्रास्त्रांचं. अर्थातच हे जे सैनिक आहे ते ब्रिटिशांकडे आधी भारतीय सैनिक काम करायचे. तिथून आणलेला जो शस्त्रसाठा होता तो संपायला सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिशांच्या कवायती फौजांसमोर हे बंडखोर जास्त काळ टिकू शकले नाहीत. परिणामी शस्त्रास्त्रांच्या अभावामुळे यांचा इथे पराजय झालेला आपल्याला दिसतो. नेक्स्ट तिसरं अपयशाचं कारण आहे ते म्हणजे योजनांचा आणि संघटनेचा अभाव. या अपयशाच्या कारणामध्ये नेहमी डिबेट चालली जाते की ही जी संपूर्ण 1857च्या उठावाची योजना होती ही प्री प्लॅन्ड होती की अनप्लॅन्ड होती. म्हणजे ही अशा प्रकारची योजना उठाव करणार आहोत असं सगळ्यांनी एकमताने ठरवलेलं होतं आधीच, की उठाव झाला सुरू आणि मग सगळेजण त्याच्यात सामील झाले. तर याच्यामध्ये जो पहिला प्रवाह आहे म्हणजे प्री प्लॅनचा, त्यांचं असं म्हणणं आहे चपात्या व कमल पुष्पे ही चिन्ह संपूर्ण भारतभर या उठावाच्या पूर्वी 1-2 वर्षापूर्वीपासूनच फिरायला सुरुवात झालेली आणि असा उठाव होणं हे सर्वांना माहितीच होतं. परंतु ज्यांचं म्हणणं आहे की हा प्री प्लॅन नव्हता, अनप्लॅन होता, ते दावा करतात नानासाहेब पेशवे किंवा मग फैजाबादचा मौलवी अहमद शहा यांनी अनेक लष्करी छावण्यांना जाऊन विनंती केली, पण यांचे पुरावे आपल्याला मिळत नाहीत. शिवाय कमळ आणि रोटी म्हणजेच कमळ आणि चपात्या यांचं जर त्यांनी चिन्ह सगळे फिरवलं असेल तरी त्यांचा संदेश त्यामागे काय होता हे अजूनपर्यंत निश्चित कळलेलं नाहीये. अपयशाचं पुढचं कारण आहे राजकीय संस्थांची अस्पष्टता. ज्या वेळेला दुसऱ्या बहादूर शहाला गादीवरती बसवण्यात आलं मिरज छावणीतल्या काही सैनिकांद्वारे, त्यावेळेला बहादूर शाहच्या नावाने काही नाणी पाडली. शिवाय अनेक खलिते त्याच्या नावाने पाडण्यात आले, काही नियम पाळण्यात आले, परंतु सर्व संस्थानिकांनी दुसऱ्या बहादूर शहाला त्यांचा बादशाह म्हणून स्वीकारलं नाही. काहीच आपल्याला एक्झाम्पल दिसतात. बरेली येथला खान बहादूर खान याने बहादूर शहाच्या नावाने प्रशासन चालवायला सुरुवात केली होती. राजकीय अस्पष्टतेमध्ये असंही दिसतं की बऱ्याच बंडखोरांना म्हणजे मिरज, कानपूर, झाशी इथल्या बंडखोरांना दिल्लीशी एकनिष्ठ राहायचं होतं किंवा दिल्लीसोबत सामील व्हायचं होतं, परंतु ते होण्याआधीच ब्रिटिशांनी जोरदार पद्धतीने प्रतिहल्ला यांच्यावरती केला. त्यामुळे या लढ्यामध्ये प्रत्येक स्थानिक लेवलला हे एवढे बिझी झाले किंवा मग एवढे एंगेज झाले की त्यांना दिल्ली सोबत कनेक्शनच करता आलं नाही. आणि शेवटचं अपयशाचं कारण आहे ते म्हणजे बरेच व्यापारी, संस्थानिक आणि बुद्धिजीवी हे या बंडखोरीपासून अलिप्त राहिले. इव्हन काही संस्थानिकांनी तर स्वतः प्रत्यक्षरित्या ब्रिटिशांना मदत केली. कलकत्ता आणि मुंबई येथे तर काही प्रार्थना सभा घेतल्या गेल्या जेणेकरून त्यांनी अशी इच्छा प्रकट केली की लवकरात लवकर ब्रिटिशांचा विजय व्हावा. तर विचार करा की याच्यामध्ये संपूर्ण भारत हा एका राष्ट्रभक्तीने कुठेतरी सहभागी न झाल्यामुळे आपल्याला या उठावाचं अपयश आलेलं दिसतं. आता या उठावाचं मूल्यमापन आपण करूया की या उठावामध्ये जे कार्यरत होते त्यांचा शेवट नक्की काय झाला. त्याच्यापैकी नानासाहेब पेशवे यांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. 1859 मध्ये ते नेपाळमध्ये निघून गेले. पुढे तात्या टोपे जे आहेत त्यांनी गनिमी कावा पद्धतीने हा उठाव पुढे सुरूच ठेवला. एप्रिल 1859 पर्यंत हा उठाव त्यांनी चालू ठेवला. उतारवयात असलेले बिहारचे कुंवर सिंग यांनी ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन ते तिथून निसटले. 17 मे 1858 रोजी झाशीची राणी या लढाईमध्ये धारातीर्थी पडली. त्यावेळेला ह्यू रोज या ब्रिटिश अधिकाऱ्याचं असं वक्तव्य आहे की या सर्व बंडखोरांमध्ये झाशीची राणी ही एकमेव पुरुष होती. हे वक्तव्य झाशीच्या राणीची थोरवी आपल्याला समजून देतं. जॉन लॉरेन्स यांचं असं मत आहे की जर या बंडखोरांना एक जरी ठाम असा नेता जर मिळाला असता तर कदाचित ब्रिटिशांचं राज्य हे 1857 रोजीच नष्ट झालं असतं. तर अशा पद्धतीने आपण 1857 चा संपूर्ण उठाव हा लक्षात घेतलेला आहे, याचा अभ्यास केलेला आहे. आय होप की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि 1857 उठावाच्या बाबतीतले सर्व प्रश्न तुमचे या 2 भागांमध्ये सॉल्व्ह होऊन जातील. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवी आहे त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी इतिहासाच्या अशा व्हिडिओ आणतच राहू. थँक्यू व्हेरी मच.